नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या 4 गोष्टी सोडल्या तर शरीर स्वतःच बरं होण्यास सुरुवात करेल. डॉक्टरांना असंही वाटतं की औषध घेण्यापूर्वी हा बदल आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये बहुतेक लोक आजारी पडतात. ते त्यांच्याकडे उपचार नाहीत म्हणून नाही, तर ते चुकीच्या गोष्टी सोडूच शकत नाही म्हणून. हे एक खेदजनक आहे, परंतु हे तितकंच सत्य आहे. शरीराला बरं करण्यापूर्वी सर्वप्रथम एखाद्याला औषध नव्हे तर विषच थांबवावं लागतं. जर तुम्ही देखील वारंवार थकलेले असाल, तुमचं पोटाला ठीक वाटत नसेल, जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता, सांधेदुखी, साखर, BP, शुगर, चरबीयुक्त, यकृत किंवा मग हृदयाची समस्या जर वाढत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगा. कारण जर तुम्ही खरोखरच या 4 गोष्टींचा त्याग केला तर शरीर स्वतःच बरं होण्यास सुरुवात करेल. शरीर स्वतःला कसं बरं करतं? मंडळी, आपलं शरीर हे काही यंत्र नाही आहे, हा एक स्वयं उपचार कारखाना आहे. जेव्हा तुम्ही चुकीचं खाणं खाता किंवा मग चुकीचं खाणं खाणंच थांबवता, चुकीच्या सवयी जेव्हा तुम्ही सोडून देता, तेव्हा शरीर आपोआप जळजळ कमी करतं, रक्त शुद्ध करतं, यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांची दुरुस्तीसुद्धा करतं, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. पण अटीसुद्धा तशाच आहेत. त्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. मंडळी, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा. पहिली गोष्ट जी आपल्याला सोडायची आहे ती म्हणजे पांढरी साखर. ते गोड नाही आहे, तर ते विष आहे. बहुतेक लोकांना वाटतं की मी फक्त थोडंसं गोड खातो, त्यामुळे काय होईल. ही सर्वात मोठी चूक आहे. पांढऱ्या साखरेचं तुम्ही काय करता, यामुळे रक्त घट्ट होतं, यामुळे इन्सुलिन कमकुवत होतं, यामुळे पोटात गॅस आणि सूज वाढते, मज्जातंतूंना बळकट करत नाहीत, सांध्यांमध्ये वेदना वाढतात. मेदयुक्त यकृत हे मूळ आहे. पांढरी साखर ही साखर रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा आणि अगदी कर्करोगाचं मूळसुद्धा आहे असं डॉक्टरांचं मत आहे. चीन कुठे लपला आहे? चहा, कॉफी, बिस्किटे, केक, पेस्ट्री, मिठाई, पॅक केलेले रस, टोमॅटो सॉस, ब्रेड. तुम्ही गोड खात नाही असं तुम्हाला वाटतं, पण प्रत्यक्षात ते रोजचं काम करतात. साखर खाणं बंद केल्यानंतर नक्की काय बदलेल? तर बघा, 7 दिवसांमध्ये तुम्हाला पोट हलकं वाटेल, गॅसची मात्रा कमी होईल, 21 दिवसांमध्ये तुमची साखर नियंत्रणात येईल, तुमच्या शरीरावरती जी सूज आलेली आहे तीसुद्धा कमी होते, 60 दिवसांमध्ये वजन कमी होणं, सांधेदुखी कमी होईल, त्वचा स्वच्छ होईल आणि गोड पदार्थांची जागा कशाने घ्यावी? तर बघा, आता तुम्ही काय करू शकता. थोड्या प्रमाणामध्ये गूळ घेऊ शकता. गरम वस्तूमध्ये मध नाही घ्यायची, पण तुम्ही तशी मध घेऊ शकता. फळांचा रस जो आहे तर तो रस घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रिफाईंड तेल. आता तुम्ही जे तेल खाता ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहतं. आज शुद्ध सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल 90% घरांमध्ये वापरलं जातं. तेल वारंवार गरम केलं जातं. ते रसायनापासून तयार केलेलं आहे. ते शरीरामध्ये जातं आणि प्लास्टिकसारखं वागतं. शुद्ध तेलाचे तोटे काय आहेत? रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं, पोटामध्ये सूज येणं, यकृत निकामी होणं. यामुळेच आज हृदयविकाराचा झटका येण्याचं वय दिसत नाही. तेल संपल्यावर शरीर काय करतं? तर रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात, मज्जातंतूचा कडकपणा कमी होतो, हृदयावरील दबाव कमी होतो, सांधेदुखी कमी होते. आता शरीरासाठी कोणतं तेल योग्य आहे? तर बघा, देशी गाईचं तूप तुम्ही वापरू शकता, मोहरीचं तेल, कच्च्या घाण्याचं तेल, नारळाचं तेल मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता. कमी तेल लक्षात ठेवा, योग्य तेल दीर्घायुष्याच्या बरोबरीचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे जड जेवण. पोटाला जेव्हा जड जेवण घेतलं जातं तेव्हा झोपण्याची इच्छा होते. तुम्ही त्याला कामावर बसवलं. डाळ, भात, रोटी, भाज्या, मिठाई, दूध खाल्ल्यानंतर रात्री झोपणं हा शरीराविरुद्ध गुन्हा आहे. जड रात्रीच्या जेवणाचं तुम्ही काय करता? पोट रात्रभर काम करतं, वायू आणि आम्ल तयार होतात, यकृत चरबी साठवतं, मग सकाळी थकवा येतो, झोप पुन्हा पुन्हा तुटते. तुम्ही हलकं जेवण करता तेव्हा नक्की काय होतं? तर तुम्हाला झोप खोल येते, पोट स्वच्छ राहतं, वजन आपोआपच कमी होतं, रक्तदाब आणि साखरसुद्धा नियंत्रणात राहते. तुम्ही रात्री काय खाता? तर बघा,
भाजीपाल्याचं सूप, हलकी खिचडी, उकडलेल्या भाज्या जेवणाच्या 2 तास अगोदर. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता येऊया चौथ्या पदार्थाकडे, तो म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न. सोयीच्या नावाखाली रोग असतो हा सर्व काही पॅकेजमध्ये आहे. मीठ, चिप्स, इन्स्टंट नूडल्स, खाण्यासाठी तयार अन्न, त्यात संरक्षक कृत्रिम चव असते. जास्त मीठ आणि चरबीयुक्त प्रक्रिया केलेलं अन्न काय करतं तर आतड्यांना आराम मिळू देत नाही, पचनक्रिया बिघडून टाकतं, रोगप्रतिकारशक्ती ढासाळते, कर्करोगाचा धोका वाढतो. आता शरीर कसं बरं होतं बघा. पोट स्वतःच स्वच्छ होऊ लागतं, भूक योग्य वेळी लागते, वारंवार होणारा आजारसुद्धा थांबतो, त्वचा आणि केससुद्धा सुधारतात. 30 दिवसांचं सत्य असं आहे की जर तुम्ही साखर सोडली, चुकीचं तेल सोडलं, जड जेवण सोडलं, पॅक केलेलं अन्न सोडलं तर 30 दिवसांमध्ये शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषध लक्षणे दडपून टाकतं, परंतु चुकीच्या सवयींचा त्याग केल्याने रोगाचं मूळ नष्ट होतं. शेवटचा संदेश, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही तुमच्या पालकांना, वडीलधाऱ्यांना, मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना नक्की कळवा, कारण कधीकधी एक योग्य माहिती एखाद्याचं संपूर्ण आयुष्यसुद्धा बदलू शकते. मंडळी, जर तुम्ही या 4 गोष्टी सोडल्या तर तुमचं शरीर स्वतःच बरं होण्यास सुरुवात करेल. परंतु लक्षात ठेवा, ही माहिती स्वीकारली तुम्ही तरच उपयुक्त ठरेल. आजच निर्णय घ्या आणि कमेंटमध्ये लिहा की मी आजपासून या गोष्टींना सुरुवात करणार आहे. जर ही माहिती तुमच्या कामाची असेल तर ती नक्की पसंत करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला अशा गोष्टींची गरज आहे. आणि चॅनलची सदस्यता घ्या, कारण येथे आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुमचं आयुष्य बदलतात, औषध नाही. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, वडीलधाऱ्यांना, आजी आजोबांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा नक्की शेअर करा, कारण हा व्हिडिओ कुणाचा तरी शेवटचा इशारासुद्धा ठरू शकतो. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये या 4 गोष्टींपैकी कोणत्या गोष्टी तुम्ही आधी सोडणार आहात ते सुद्धा सांगा. आज जगात सर्वात मोठा आजार जर कोणता असेल तर तो म्हणजे चुकीची जीवनशैली. कारण आज बहुतेक लोक औषध शोधत आहेत पण कारण सोडायला तयार नाहीत. शरीर आजारी पडतं तेव्हा ते शिक्षा देत नाही, ते इशारा देत असतं, पण आपण तो इशारा दुर्लक्षित करत असतो. सतत थकवा, डोकं जड वाटणं, पोट साफ न होणं, गॅस, आम्लता, सांधेदुखी, वजन वाढ, झोप न लागणं, चिडचिड, साखर, BP, थायरॉईड, फॅटी लिव्हर, हृदयाचे त्रास, हे सगळं अचानकच होत नाही. हे रोजच्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयींचे परिणाम असतात. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीर हे औषधांवर नाही तर सवयींवरती बरं होतं. औषध लक्षणं कमी करतात, पण शरीर स्वतः बरं होण्यासाठी एकच गोष्ट मागत असतं आणि ते म्हणजे विष बंद करणं. जेव्हा विष बंद होतं तेव्हा औषधांची गरज आपोआपच कमी होते. सर्वात प्रथम समजून घ्या, शरीर कसं स्वतःला बरं करतं. आपल्या शरीरामध्ये 3 मोठे डॉक्टर आहेत. पहिला म्हणजे आपलं यकृत, दुसरा म्हणजे आपली आतडी आणि तिसरा म्हणजे आपला मेंदू. यकृत रक्त शुद्ध करण्याचं काम करतं, आतडी पोषण शोषतात आणि मेंदू सगळं काही नियंत्रित करतो. जेव्हा आपण चुकीचं खातो, उशिरा खातो, सतत खातो, तेव्हा हे 3ही डॉक्टर थकून जातात आणि मग रोग जन्म घ्यायला सुरुवात करतो. आता आपण त्या 4 गोष्टींपेक्षा पुढे जाऊन अजून खोलामध्ये थोडंसं बघूया. पहिला मोठा शत्रू म्हणजे काय तर पांढरी साखर आणि गोड पदार्थ. मंडळी, साखर ही फक्त मधुमेहाची नाही तर प्रत्येक आजाराची आई आहे. साखर जेव्हा रक्तामध्ये जाते तेव्हा आपलं इन्सुलिन वाढतं. इन्सुलिन वाढलं की चरबी साठते, सूज वाढते आणि जळजळ सुरू होते. हीच जळजळ म्हणजे हळूहळू सांधेदुखी, हृदयरोग, मेंदूचे विकार आणि कर्करोगाची पहिली पायरी असते. आज मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा आणि थकवा वाढतोय. याचं कारण म्हणजे लपलेली साखर. साखर फक्त गोड पदार्थांमध्ये नसते तर ती ब्रेडमध्ये, बिस्किटांमध्ये, सॉसमध्ये, पॅक केलेल्या ज्यूसमध्ये असते. तुम्ही म्हणता की मी गोड खात नाही, पण शरीर म्हणतं तू रोज मला साखर देतोस.
साखर बंद केल्यावर पहिल्या 10 दिवसांमध्ये डोकं दुखू शकतं, चिडचिड होऊ शकते, कारण शरीराला साखरेचं व्यसन सोडताच येत नाही. पण 15 दिवसानंतर काय होतं, आपली ऊर्जा वाढते, आपली भूक नियंत्रित होऊ लागते आणि मेंदूसुद्धा स्वच्छ काम करू शकतो. दुसरा मोठं विष म्हणजे चुकीचं तेल. मंडळी, तेल म्हणजे फक्त स्वयंपाकाचंच माध्यम नाही आहे, तर ते तुमच्या पेशींची रचना बनवतं. रिफाईंड तेल पेशींना कडक करतं, रक्तवाहिन्या अरुंद करतं आणि हृदयावरती ताणसुद्धा आणतं. आणि म्हणूनच आज तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येतोय. योग्य तेल कमी प्रमाणामध्ये घेतल्यावर शरीरामध्ये दाह कमी होतो, मेंदू शांत राहतो, हार्मोन संतुलित राहतात. लक्षात ठेवा, तेल कमी आणि योग्य असेल तर औषधांची गरज कमी होते. तिसरी घातक सवय म्हणजे सतत खाणं आणि जड रात्रीचं जेवण. मंडळी, शरीराला विश्रांतीची वेळ हवी असते. दिवसभर खात राहिलं, रात्री उशिरा जड जेवण केलं तर शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला वेळच मिळत नाही. रात्रीच्या वेळी आपलं शरीर डिटॉक्स करतं, पेशी दुरुस्त करतं, मेंदू शांत करतं. पण जर पोट भरलेलं असेल तर ही सगळी प्रक्रिया थांबते. त्यामुळे सकाळी उठल्यावरही थकवा राहतो. हलका आहार, वेळेवर जेवण आणि 12 ते 14 तासांचा उपवास म्हणजे शरीरासाठी अमृत आहे. याला इंटरमिटंट फास्टिंग असं सुद्धा म्हटलं जातं, पण हे आपल्या आजी आजोबांनी आधीच केलं होतं. चौथा शत्रू जर ऐकायचा असेल तर तो म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न. मंडळी, जे अन्न महिनोमहिने खराब होत नाही ते शरीरामध्ये गेल्यावर काय करेल याचा थोडासा विचार करा. हे अन्न आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना मारून टाकतं. आतडी खराब झाली की रोगप्रतिकारशक्ती 70% कमी होते. आतडी आणि मेंदू यांचा थेट संबंध आहे. आतडी खराब म्हणजे नैराश्य, चिंता, चिडचिड, विस्मरण. म्हणूनच आज मानसिक आजार वाढत आहेत. आता काही नवीन आणि महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. आपण पाणी कसं पितो हे सुद्धा उपचार आहेत. थंड पाणी, उभं राहून पाणी, जेवताना पाणी हे पचन बिघडवतं. कोमट पाणी, बसून थोडं थोडं पाणी पिणं हे औषधासारखं काम करतं. झोप ही शरीराची सर्जरी आहे. 7 ते 8 तासांची खोल झोप घेतली नाही तर कोणतंही औषध काम करू शकत नाही. रात्री 11 पूर्वी झोपणं म्हणजे शरीराला सुवर्ण संधी देणं असं आहे. मानसिक ताण हा सगळ्यात मोठा अदृश्य विष आहे. ताणामुळे हार्मोन्स बिघडतात, साखर वाढते, BP वाढतो. रोज 10 मिनिटं शांत बसणं, आपल्या श्वासावरती लक्ष देणं हे औषधांपेक्षा प्रभावी आहे. 30 दिवसांचा बदल कार्यक्रम असा आहे. पहिला आठवडा साखर बंद करा, दुसरा आठवडा तेल सुधारणा करा, तिसरा आठवडा रात्री हलकं जेवण घ्या, चौथा आठवडा पॅक केलेलं अन्न बंद करा. फक्त 30 दिवसांसाठी. शेवटचा संदेश आहे की शरीर तुम्हाला त्रास देत नाही, ते तुमची मदत मागतंय. ते ऐका आणि आजच निर्णय घ्या. औषध नाही तर सवयी बदला. मंडळी, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.